पोहोचलेली आहे। मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये सुद्धा आपल्याला नाराजी नाट्य दिसलेलं होतं। मुख्यमंत्री पद आपल्याला मिळणार नाही किंवा आपल्या पक्षाला मिळणार नाही म्हटल्यावर एकनाथ शिंदे नाराज झालेले होते, त्याची जास्त चर्चा होती। पण अखेर या संपूर्ण वाटाघाटीमध्ये भाजपनं सिंहाचा वाटा आपल्याकडे ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। मुख्यमंत्री हा भाजपचाच बसणार आहे। अर्थात प्रश्न एवढाच उरतोय की मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार। देवेंद्र फडणवीस यांचं नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे, आघाडीवर आहे। कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा तशीच भावना आहे आणि ती अनेकांनी अनेकदा व्यक्त सुद्धा करून दाखवली आहे। पण पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याची देखील उत्सुकता आहे। 2 केंद्रीय निरीक्षक केंद्र सरकारनं पाठवलेले आहेत, केंद्र भाजपनं पाठवले आहेत महाराष्ट्रामध्ये, निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड कशी होणार आहे? नक्कीच आता जर का पाहायचं प्रज्ञा तर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक ही आपल्याला होताना पाहायला मिळते आहे। मात्र या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये नेमका प्रस्ताव कोण सादर करणार हे ठरणार आहे। मात्र एकूण जर विधिमंडळ गटनेता पाहायचा तर त्याची निवड ही कशी होईल हे या संदर्भात आपल्याला ठरताना पाहायला मिळेल। केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही विधिमंडळ गटनेत्याची बैठक जी आहे ती पार पडताना पाहायला मिळणार आहे। भाजपचे 132 आमदार सोबतच जे 5 अपक्ष आहेत त्यांच्याकडनं देखील पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूण भाजपची संख्या ही 137 जाते आणि त्यामुळे हे अपक्ष आमदार देखील आपल्याला इथं उपस्थित राहताना पाहायला मिळतील। भाजप मित्रपक्षांचे विधिमंडळ गटनेता कोण असावा याबद्दलचा जो प्रस्ताव आहे तो भाजपचे काही ज्येष्ठ नेते आपल्याला इथं समोर ठेवताना पाहायला मिळतील। एकूणच यामध्ये पाहायचं तर चंद्रकांत पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार, चंद्र बावनकुळे असतील अशा आवाज जे हे प्रस्ताव मांडू शकतील। त्यानंतर जे केंद्रीय निरीक्षक आहे या संदर्भातला प्रस्तावावर आमदारांची मतं जी आहे ती जाणून घेणार आणि त्या आमदारांच्या पैकी जे काही प्रमुख ज्येष्ठ नेते आहेत ते या प्रस्तावासाठी अनुमोदन पर आपलं मत जे आहे ते जाहीर करताना आपल्याला पाहायला मिळतील। यामध्ये जर का पाहायचं तर या गटनेत्याच्या नावावर जे बहुमतानं शिक्कामोर्तब जेव्हा होईल त्यानंतर केंद्रीय निरीक्षक या संदर्भातलं नाव ते जाहीर करतील आणि ते नाव जाहीर केल्यानंतर काही आमदार आहेत जे उपस्थित आमदार असतील त्यापैकी अनेक जण या गटनेत्याच्या संदर्भातलं आपले छोटं मनोगत जे आहे ते तिथं आपल्याला बोलताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर आपण एकूणच या संदर्भातलं नाव जे आहे ते केंद्र नेतृत्वाला देखील पाठवलं जाईल आणि त्यानंतर पाहायचं तर सत्ता स्थापनेचा जो संपूर्ण एकूण हालचाली ज्या आहेत त्या आपल्याला होताना पाहायला मिळतील। अभिषेक, अर्थात उत्सुकता आहे या संपूर्ण प्रक्रियेची। सध्या आपण पाहतोय बैठका सुरू झालेल्या आहेत। सेंट्रल हॉलमध्ये गटनेता निवडीची बैठक सुरू आहे, तर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देखील सुरू झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये प्रस्ताव ठेवला जाईल। त्या प्रस्तावाला काही ज्येष्ठ आमदारांचं अनुमोदन मिळेल आणि त्यानंतर विधिमंडळ गटनेत्याचं नाव निश्चित होईल। विधिमंडळ गटनेता हे पद देखील महत्त्वाचे आहे। जसं आपण पाहिलं की सरकार बहुमतात आल्यानंतर किंवा महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल पुढच्या 2 दिवसात त्यांनी आपल्या बैठका घेऊन गटनेता प्रतोद यांची नेमणूक केलेली होती। पण भाजपकडून मात्र तशा कोणत्याही हालचाली आपल्याला पाहायला मिळाल्या नव्हत्या, कारण प्रतीक्षा होती ती दिल्लीच्या आदेशाची, दिल्लीतून येणाऱ्या केंद्रीय निरीक्षकांची। काल विजय रुपाणी महाराष्ट्रात आले, निर्मला सीतारामन देखील महाराष्ट्रात पोहोचल्या आणि त्यानंतर आज ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। बैठकीला भाजपचे सगळे वरिष्ठ नेते, सगळे वरिष्ठ आमदार उपस्थित आहेत आणि त्यासोबतच इतरही आमदार सध्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित आहेत। तिकडे गटनेता निवडी संदर्भात बैठक सुरू आहे, तर भाजपच्या कोअर कमिटीची सध्या बैठक सुरू झाल्याची माहिती मिळतेय। प्रत्येक पायरी, प्रत्येक प्रोसिजर फॉलो करूनच पुढचा निर्णय घेतला जातोय। कोणतीही घाई किंवा कोणतीही आपल्याला या सगळ्या निर्णयामध्ये घाई होताना आपल्याला दिसत नाहीये, कारण का प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक निर्णय घेतला जातोय। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, इतरही आमदार भाजपचे सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित आहेत, तिथली प्रोसिजर नेमकी कशी सुरू आहे, तिथले काय अपडेट्स आहेत? पाहतो आपण भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा पोहोचायला सुरुवात झालेली आहेत, सेंट्रल हॉलमध्ये पोहोचत आहेत। भाजपचे आमदार जे आहेत ते जवळपास आमदार पोहोचले आहेत। अपक्ष जे भाजपला पाठिंबा देतात ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सगळे आमदार जे आहेत ते भगवे फेटे बांधलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता सुरुवात होईल। कोर कमिटीची बैठक संपल्यानंतर इथं सेंट्रल हॉलमध्ये जे आहे ते नेता निवडीला सुरुवात होणार आहे। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये प्रस्ताव कोणी मांडायचा, अनुमोदन कोणी द्यायचं ही संपूर्ण जी आहे ती प्रक्रिया ठरणार आहे। त्यामुळे ती प्रक्रिया
पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये सेंट्रल हॉलमध्ये गटनेता निवडीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे की भाजप